नमस्कार, ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी इथं बनवलेला आहे गव्हाचा पिठाचा कुरकुरीत नाश्ता। ह्याला गव्हाच्या पिठाची मठरी किंवा नमक पारी सुद्धा म्हणू शकतो आपण। तर त्यासाठी इथे मी मेजरिंग कपनी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाच्या पिठाचे ऐवजी मैदा वापरून जरी बनवलं तरी सुद्धा हे छान होतात, पण इथे मी गव्हाचं पीठ वापरून बनवलेलं आहे आणि एकदम असं कुरकुरीत झालेलं आहे। कोणीही म्हणू शकणार नाही की हे गव्हाच्या पिठापासून बनवलेलं आहे। तर एका बाउलमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे। 1 चमची ओवा घेतलेला आहे, त्या हाताने क्रश करून त्यामध्ये टाकले आहेत म्हणजे फ्लेवर छान येते। इथं 1 चमची काळी तीळ घेतलेली आहे। काळी तीळ नसेल तर आपली साधी पांढरी तीळ टाकली तरी सुद्धा चालतं। चवीनुसार मीठ। आता यामध्ये तुपाचं मोहन टाकायचं आहे। तर इथं मी 2 चमचे सारखं तूप टाकलेलं आहे। पुढे खाण्याची चमचीनेच तूप मोजलेलं आहे। तर 2 चमचे तूप टाकून मिक्स करून घेतलेलं आहे। तर छान एकजीव करायचं आहे म्हणजे मस्त असं मोहन पूर्ण पिठामध्ये मिक्स होणार। इथे घट्ट तूप होतं म्हणून मी 2 चमचे घेतलं आहे। जर वितळलेलं तूप असेल तर 4 चमचे टाकायचं, किंवा तुपाचं मोहन कसं द्यायचं हे मी तुम्हाला सांगते की 3 चमचे जरी तूप टाकलं तरी पण हातात असा घट्ट गोळा तयार करायचा। तो छान असा घट्ट अशी मूठमध्ये आला की समजून जायचं की आपलं मोहन परफेक्ट आहे। थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि कणिक मळताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये। इथं मी एकदम थोडं थोडं करून मिक्स करत होती। जास्त पातळ कणिक जर मळली तर ती आपली जी खस्ता पुरी किंवा मठरी आहे ती व्यवस्थित होत नाही। एका रुमालाने झाकून ठेवलेलं आहे आणि आता हे अर्धा तास झाकून ठेवायचं आहे। तर अर्धा तास झालेला आहे। आता इथे मी हे काढून बघते, बघा पीठ कसं झालेलं आहे। अगदी त्याला थोडं अशी वरती फोड आलेले आहे। तर हे पुन्हा 1-2 मिनिटापर्यंत छान मळून घेते म्हणजे थोडं नरम होणार। तिथं मला बाउलमध्ये मळता येत नव्हतं म्हणून मी पोळपाटावर छान मळून घेतलं। थोडंसं तूप घेऊन हाताला स्प्रेड करून घेतलं आणि कणिक मळून घेतली। 2 ते 3 मिनिटापर्यंत हे कणिक मळून घेतलेले आहे म्हणजे ती थोडीशी नरम होते आणि लाटता सुद्धा येणार। तर इथे मी कणकेचे 3 गोळे तयार करून घेते। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। लाटता यायला हवं म्हणून हे पुन्हा मळून घेतलं आणि आता ह्या मटेरियलला कुरकुरीत करण्यासाठी आणि खुसखुशीत बनवण्यासाठी साठा तयार करायचा आहे। तर इथं साठा बनवण्यासाठी 2 चमचे तूप घेतलेला आहे। आता त्यामध्ये 2 चमचे मैदा घेतलेला आहे। आता इथं मैद्याचा वापर केलेला आहे जेणेकरून मठरी कुरकुरीत होईल। तर अरारोटचं पावडर म्हणजे कॉर्नस्टार्च असेल किंवा कॉर्नफ्लावर असेल ते सुद्धा आपण वापरू शकतो। इथं मी मैदा होता म्हणून मैद्याचा वापर केलेला आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, तूप आणि मैदा, आणि एक साठा तयार करायचा आहे। पोळी लाटून झाले की हा साठा त्यावर स्प्रेड करायचा। पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे की कसं करायचं आहे। इथे मी पोळी लाटून घेते, जमेल तितकी पातळ पोळी लाटायची आहे। आता हा जो साठा तयार केलेला आहे तो ह्यावर पसरून द्यायचा आहे। तर मी इथं हाताने पसरून घेतलेला आहे। यामध्ये आपण जी काळी तीळ टाकलेली आहे त्याने या मठरीला चव खूप छान येते आणि दिसायलाही खूप छान दिसते। साठा पोळीचा पूर्ण 4 बाजूंनी पसरवायचा आहे। हे वरून आता गोल गोल रोल करायचा आहे। पूर्ण रोल करतो तसं करायचं आहे। रोल झाल्यानंतर आता कट करून घ्यायचं आहे। भाकरवडी जशी कट करतो तसं कट करून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखे असे गोळे तयार होतील। आता हे हलक्या हाताने लाटायचं आहे। आता यामध्ये जे आपण रोल केलेला आहे त्याचे छान असे लेयर्स तयार होतील म्हणून हलक्या हातानेच लाटायचं आहे। छोटीशी पुरी लाटून झाल्यानंतर जो साठा तयार केला आहे तो पुन्हा स्प्रेड करायचा आहे छोटीशी पुरीला, आणि पुन्हा आपण घडीची पोळी जशी करतो तशी हलक्या हाताने प्रेस करायची आहे। जास्त प्रेस केले की ते लेयर्स मोकळे होणार नाहीत। अशा पद्धतीने मी सगळेच पुऱ्या करून घेतलेल्या आहे किंवा मठरी बनवून घेतलेली आहे। आता हे गरम तेलामध्ये फ्राय करते। इथं मी तेल गरम करायला ठेवलं आहे। चेक करते की तेल गरम झाले की नाही। तेल गरम झालेलं आहे। आता ह्यामध्ये एक एक करून सगळ्या मठ्या तळून घ्यायच्या आहे। तळताना गॅसची फ्लेम जास्त हाय किंवा जास्त लो नको असायला, कारण की तेलात टाकल्यानंतर तेलाचं टेम्परेचर डाऊन होतं।
ही मठरी तेलाचे बुडबुडे कमी होईपर्यंत किंवा रंग बदलेपर्यंत तळायची आहे। हाय फ्लेमवर जर ही मठरी तळली तर थोडासा करपलेली टेस्ट लागते, म्हणून मीडियम आचेवर छान अशी फ्राय होऊ द्यायची आहे। थोडासा वेळ लागेल पण मस्त अशी कुरकुरीत मठरी तयार होते। इथं बुडबुडे सुद्धा तेलातले कमी झालेले आहे, तुम्ही बघू शकता। आता मी हे एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरमध्ये काढून घेते। संध्याकाळी चहासोबत किंवा अधूनमधून मुलं काही ना काही मागत असतात, तर कधीतरी असं प्रकारचं काही बनवून दिलं तर ते आवडीने खातात। अशाच पद्धतीने बाकीचे मठरीसुद्धा तळून घेतलेले आहेत। तुम्हाला हा आजचा रेसिपी व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा। तुमच्या नातेवाईकांसोबत मैत्रिणींसोबत व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन व्हिडिओसाठी बाजूला दिलेला बेल आयकॉन सुद्धा न विसरता प्रेस करा। लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। थँक्यू।